अरबी समुद्र किनाऱ्याचा एकूण 720 किमीचा हा पट्टा महाराष्ट्राला लाभला आहे, जो निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय समुद्र किनाऱ्यांचा जणू एक खजिनाचा आहे। निसर्गानं या गावाला भरभरून सौंदर्य दिलेलं आहे। निळाशार समुद्र किनारा, उंच उंच सुपारीच्या बागा आणि या बागांमधले हे वसलेलं शहर आणि या शहराबरोबर महत्त्वाचं आकर्षण असलेलं श्री देव व्याडेश्वराचं सुंदर असं मंदिर। सुरूच्या बनांनी नटलेला हा समुद्र किनारा पूर्वेकडे असणाऱ्या डोंगरांच्या पार्श्वभूमीवर किनाऱ्यावर आदळणाऱ्या निळाशार लाटा, हे मनमोहक दृश्य गुहागर समुद्र किनाऱ्यावर पाहावयास मिळते। समुद्र किनाऱ्यावर नौका विहार, तसेच बनाना राईड व वॉटर स्कूटर सारखे ॲडव्हेंचर वॉटर स्पोर्ट उपलब्ध आहेत। आम्ही निघालो पुणे, भोर, देवघर धरणाच्या सुंदर अशा बॅकवॉटर परिसरातून वरंद घाट आणि येथील वाघजाई मातेचे दर्शन घेऊन इथला गरम चहा पिण्याची मजाच घेतली। पाहता पाहता आम्ही मुंबई गोवा हायवेला पोहोचलोही। येथे अंदाज आला की किती सुंदर काम चाललेलं आहे या मुंबई गोवा हायवेचे। कशेडी घाट उतरताना बऱ्याच अडचणी आहेत। रस्त्याचं काम त्यांनी केलेलंच नाहीये, कारण की कशेडी घाट हा टनेल आहे। टनेलचं काम बहुतेक 70-75% झालेलं आहे। लवकर पूर्ण व्हावं, कारण की रस्ता वळवल्यामुळे टनेलचा मार्ग वेगळा असल्यामुळे येथे कुठे खड्डे बुजवलेले नाही आहेत की रस्ता रिपेअर केलेला नाही। एकतर घाट त्याच्यामध्ये खड्डे, त्यामुळं हा फक्त कशेडी घाटापुरताच हा प्रॉब्लेम आहे। टनेल जर लवकर सुरू झाला तर हा मार्गही लवकर सुकर होईल। रत्नागिरीकडे जाण्यासाठी पुण्यावरून अथवा मुंबईवर जाताना पुणे, भोर, वरंद घाट मार्गे हा एक उत्तम पर्याय आहे। बऱ्यापैकी मुंबई गोवा हायवेचं चिपळूणपर्यंत तरी काम झालेलं आहे, त्यामुळे मला जाताना कशेडी घाट सोडला तर इथे कुठेच अडचण जाणवली नाही। एकदा कशेडी घाट ओलांडलात की सगळीकडे रस्ता एकदम उत्तम आहे। या रस्त्याने प्रवास करता करता चिपळूण कधी आलं हेही मला समजलं नाही। गुहागर हे तालुक्याचं ठिकाण आहे। पाठीमागे नितांत शांत समुद्र किनारा, उंच उंच सुपारीच्या बागा आणि या बागांमध्ये वसलेलं असं सुंदर शहर म्हणजे गुहागर। आत्ता मी जस्ट गुहागरमध्ये पोहोचलेलो आहे। प्रवास साधारण 200 किलोमीटर होता। देव व्याडेश्वर देवस्थान आहे आणि आत्ता मी जिथे राहायची व्यवस्था केलेला आहे, त्यांनी सांगितलंय मला की इथेच जवळ मंदिराच्या मागेच त्यांचं श्रीपूजा लॉज आहे। आपण बघतोय रस्ते छोटे आहेत, त्यामुळे गाडी चालवताना सावकाश चालवा। पुढे येणाऱ्या गाडीला पण तितकंच प्राधान्य द्या, कारण की इथले रस्ते लहान आहेत। गुहागर ही नगरपंचायत आहे। गुहागर नगरपंचायत आपले सर्च करा। इथून समुद्र किनारा एकदम 100 मीटर। श्री पूजा आपल्याला राहायचं आहे ते। श्री पूजा लॉज हे बघताय आपल्याला इथे राहायचं आहे। श्री पूजा लॉज आपण ती गाडी पार्क करू आणि भेटू। कोकण म्हणलं की पाठीमागे बघतोय आपण त्या सुपारीच्या बागा, ह्या सर्रास बघायला भेटतात। या सुपारीच्या बागात राहण्याचा आनंदही वेगळा आहे। आता मी जे घेतलेलं इथे राहण्याची व्यवस्था ते आहे श्री पूजा लॉज। एकदम सुंदर रूम आहेत, एकदम क्लीन स्वच्छ, आणि याच्या मागे सुपारीची बाग आहे, याला लागूनच मागे बीच आहे। बीच फक्त 80 मीटरवर आहे। इतका जवळ बीच आहे आणि इतकं सुंदर हे वातावरण आहे। एकदम मस्त सुपारीच्या बागा आणि रूम बघताल तुम्ही तर रूम सुद्धा खूप मोठी
म्हणजे तुम्हाला जर कमी बजेटमध्ये सुंदर रूम हव्यात राहण्यासाठी, आणि आता थंडीचा काळ आहे त्यामुळे तुम्हाला एसीची गरज नाही. याच्याकडे एसी रूम पण आहेत, पण एसी रूम प्रेफर नाही केली. एसी रूम मी प्रेफर नाही केली कारण की इथे वातावरण आता सध्या कूल आहे. इथे बघताय तुम्ही एकदम सुंदर रूम आहे. अगदी इथे किचन सुद्धा व्यवस्था केली त्यांनी, आणि इकडे टॉयलेट बाथरूम आहे. तर तुम्हाला ही रूम कशी वाटते, आणि जर तुम्हाला इथे राहायचं असेल तर मी यांचा कॉन्टॅक्ट नंबरही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे, आणि ते खाली पण एक कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो पण नोट करून ठेवा. आणि तुम्ही इथे राहायला येणार असाल तर अवश्य भेट द्या. अरबी समुद्र किनाऱ्याचा एकूण 720 किमीचा हा पट्टा महाराष्ट्राला लाभला आहे, जो निसर्गरम्य आणि प्रेक्षणीय समुद्र किनाऱ्यांचा जणू एक खजिनाच आहे. अशाच समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे रत्नागिरीतील गुहागर समुद्र किनारा, जो गुहागर ते असगोली पर्यंत 5 ते 6 किमी सोनेरी वाळूत पसरलेला आहे. या गावामध्ये पोहोचल्यावर आधी श्री देव व्याडेश्वर देवाचे दर्शन घ्यायचे आणि मगच येथील निसर्ग सौंदर्य अनुभवायचे. नमस्कार, मी आदित्य नुपुरे. पुन्हा एकदा आपलं या चॅनलवरती स्वागत करतो. मी आत्ता आहे गुहागर. प्रवास करताना आम्ही पुण्यावरून गुहागर आलो. ते गुहागर कसं आलो तर पुणे भोर वरंदघाट मार्गे मी चिपळूणपर्यंत मुंबई गुहागर येतो, आणि इथून मग डायरेक्ट गुहागर आहे. हे 30 किलोमीटर अंतर आहे. हे गाव आज मुक्कामासाठी थांबण्याचं कारण म्हणजे एकदम समुद्राला लागून असलेलं आणि श्री देव व्याडेश्वरचं मंदिर मागे आहे. इथे तुम्ही आत्ताच बघितलं तुम्ही रूम ताब्यात घेतलेले आहे श्रीपूजा, आणि याच्याच मागे सुंदर असा समुद्रकिनारा आहे. आज दर्शन जस्ट झालेलं आहे. आज मी इथे मुक्काम करणार आहे. सुंदर आणि इतर निसर्गाचा आनंद घेणार आहे. तर हा संपूर्ण व्हिडिओ अवश्य पहा. भगवान परशुरामांच्या आज्ञेनुसार व्याडी ऋषींनी आश्रम बांधला. या आश्रमात ते शिव आराधना करीत होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान शंकर येथे लिंग स्वरूपात प्रकटले. व्याडींनी येथे शिवलिंगाची स्थापना केली, म्हणून हे क्षेत्र श्री देव व्याडेश्वर म्हणून प्रसिद्ध झाले. व्याडेश्वर मंदिर हे संपूर्ण काळोतरी दगडांनी बांधण्यात आले आहे. या मंदिराच्या 4 बाजूला गणपती, अंबिका म्हणजेच पार्वती, लक्ष्मी सहित नारायण, सूर्यनारायण असे पंचायतन आहे. पूर्वेकडील महाद्वाराच्या जवळ गरुड आणि हनुमंताची स्थापना करण्यात आली आहे, तर महाद्वाराच्या समोर द्वारपाल उभे आहे.
देव व्याडेश्वर मंदिरामध्ये देवाचे दर्शन झाले की मग आपण संध्याकाळी इव्हनिंगला सूर्यास्त पाहण्यासाठी समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. येथील मनमोहक नजारा सूर्यास्त होईपर्यंत इथे हालूशी वाटत नाही. बराच वेळ घालवल्यानंतर येथेच आपल्याला उत्तम जेवणाची व्यवस्था होते. उत्तम शाकाहारी व मच्छी थाळी एकदम सुंदर प्रकारे इथे बनवून मिळतात. आत्ता मी आहे गुहागर बीचवर. माझ्या उजव्या बाजूला गुहागर बीच पसरलेला आहे आणि मी आता जस्ट जेवण केलं आणि येथे चालण्याचा बीचच्या साईडला चालण्याचा फेरफटका मारण्यासाठी आलेलो आहे. इथे नगर परिषदेने खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. लाइटिंग आहे, चालण्याची चांगली जागा केलेली आहे. आत्ता मी जस्ट फेरफटका मारणार आहे आणि इथेच एक श्री पूजा लॉज आहे. मी ऑनलाईन पाहिलं आणि इथे स्टेसाठी आलो होतो. एकदम 100 मीटरलाच आहे ते. आता तिथे मुक्काम करणार आहे आणि सकाळी या बीचवर येणार आहे. तर चला आपण आत्ता रेस्ट घेऊन उद्या व्हिडिओ पाहूया. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी रूममध्ये समुद्राच्या लाटांचा आवाज येतो आणि सकाळी उठून तितक्याच गडबडीने आपण समुद्र किनाऱ्याकडे जाताना सुरूच्या बागा लागतात. या उंच झाडांकडे पाहत मनमोहक दृश्य पाहत आपण पुढे समुद्र किनाऱ्यावर पोहोचतो. समुद्र किनाऱ्यावर पोहोचतात एकदम सुंदर स्वच्छ लांब सडक असलेला हा समुद्र किनारा पाहताना एक लक्षात येतं की आज रविवार वीकेंड सुट्टी असूनही येथे गर्दी खूप कमी आहे. म्हणूनच ज्या कुटुंबांना गर्दी नकोय, शांत स्वच्छ सुंदर समुद्र किनारा हवा असेल त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. येथे तुम्हाला क्राऊडही खूप सुंदर आहे. कोणताही आगाऊपणा असणार पब्लिकही इथे नसतं. एकदम तुमच्या सहकुटुंब फिरण्यासाठी जर तुम्ही ठिकाण शोधत असाल तर हे उत्तम ठिकाण आहे. सुंदर शांत एक चैतन्यदायी शांतता अनुभवायला यावं असं हे गुहागर सारखं सुंदर. तुम्हाला सहकुटुंब यायचं असेल तर या गावामध्ये अवश्य भेट द्यावं. इतकं हे सुंदर पर्यटनाचा आनंद लुटता यावा इतकं सुंदर शांततादायी ठिकाण आहे. गुहागरला फिरण्यासाठी यायचं म्हणलं तर 2 दिवस हाती राखूनच यायचं. त्याशिवाय इथल्या भटकंतीचा आनंद लुटता येत नाही. या परिसरात वड पिंपळाचे विशाल वृक्ष पाहायला मिळतात. गुहागर शहरात राहण्याची उत्तम अनेक ठिकाणी घरगुती निवास व्यवस्था उपलब्ध आहे. समुद्रकिनारी अनेक रिसॉर्ट देखील आहेत. गुहागर तालुक्याच्या भटकंती करताना धार्मिक पर्यटनाचा आनंदही मिळतो. निसर्गरम्य परिसरात उभी असलेली अनेक देवस्थाने तालुक्यात आहेत. खाडीच्या भागात मासोळी बाजारालाही भेट देता येईल. घोड्यांबरोबर पळायचंय मला. पळव की जरा त्याला. होत नाही घोडा पळत नाही. पळत नाही का? हा बघू.
गुहागरचा समुद्रकिनारा जितका सुंदर आहे तितकाच रोमांच इथल्या वॉटर स्पोर्टमध्ये आहे. सर्व प्रकारच्या वॉटर स्पोर्ट इथे आपणाला अवेलेबल आहेत. त्याचाही आनंद आम्ही मनसोक्त घेतला. येथील निसर्ग सौंदर्याचा आनंदही लुटला आणि परतीच्या प्रवासालाही सुरुवात केली. माझा परतीचाही प्रवास आहे. तर इथे आरेकर काका आहेत, यांचं याच लॉजचे ते मालक आहेत. एकदम उत्तम व्यवस्था दिलेली आहे. काका थँक्यू, एकदम सुंदर व्यवस्था दिली. मला इथे आता जवळपास फिरायचं असेल तर तुम्ही काही लोकेशन सांगू शकता का? हो, इथे 1.5 किलोमीटरवरती दुर्गादेवीचं मंदिर आहे. ते पण आनंदीबाई होळकरने बांधलेलं होतं. आता त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे, पण त्यांची जुनी जी हे देवीचं गाभारा वगैरे आहे ते अजून तसं त्या टाईपमध्ये ठेवलेलं आहे. आणि त्याचे जुने जे खांब वगैरे आहेत नक्षीदार वगैरे ते तसे त्यांनी जतन केलेले आहेत. आणि हे जे व्याडेश्वरचं मंदिर आहे हे पांडवकालीन मंदिर आहे. आणि इथून जवळच इथे 12 किलोमीटरवरती गोपाळगड आहे, तिथे लाईट हाऊस आहे. आणि हा आमचा समुद्रकिनारा जो गुहागरचा आहे तो जवळजवळ 10 किलोमीटरचा आहे आणि एकदम स्वच्छ समुद्रकिनारा आहे.
आणि यासाठी लोक एवढी खूप म्हणजे समुद्रावर फिरण्यासाठीच जास्त येतात आणि देवस्थानसाठी, आणि इथे मच्छी खाण्यासाठी लोक जास्त प्रमाणात येतात. आणि हे आता जे क्लायमेट आहे गणपतीनंतर म्हणजे सॉरी दिवाळीनंतरचं एकदम क्लायमेट छान असतं. साधारण मार्चपर्यंत क्लायमेट छान असतं, त्याच्यानंतर थोडंसं हॉट होतं आणि फिरायला तसं भरपूर आहे. इतर ठिकाणी पण इथून 22 किलोमीटरवर हेदवी आहे, तिथे गणपतीचं मंदिर आहे. त्याच्या अगोदर वेळणेश्वर म्हणून आहे, तिथे शंकराचं जुनं पुरातनच मंदिर आहे आणि तिथे समुद्रकिनारा पण खूप छान आहे. अशा ठिकाणी तुम्ही हे करू शकता. चला काका, आता नक्की भेटू परत. काकांचा नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेला आहे, खाली टाकलेला आहे. तुम्ही येणार असाल कधीही राहायला इथे तर कॉन्टॅक्टवर अगोदर रूम बुक करू शकता, फोन करू शकता. तर चला भेटू आता परत नेक्स्ट ठिकाणी, नेक्स्ट व्हिडिओ. धन्यवाद. कमी गर्दी असलेला हे उत्तम ठिकाण आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला हे अवश्य कमेंटमध्ये कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. निसर्गाने या गावाला भरून दिला आहे. गावात एक चैतन्यदायी शांतता अनुभवायला येते. गुहागर हे एक परिपूर्ण गाव आहे. येथे पर्यटनाचा सारा आनंद मिळवता येतो आणि भक्तिभावनेचा उत्कंठ अनुभव घेता येतो. या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे अनेक गावे ही सागर तीरी वसली. या गावांना तीर्थक्षेत्राचा आणि व्यापार संरक्षण विषयक महत्त्वाचा आधार आहे. गुहागरबद्दल सांगायचे म्हणजे ज्यांना वनस्पती सौंदर्य आणि एकांतात वेळ घालवणे आवडते त्यांच्यासाठी गुहागरला जाणं म्हणजे पर्वणीच असते.